राजा का म्हणावं शेतकऱ्याला? राजा का म्हणावं? कुणाला पेरणीसाठी 1,00,000 लागतात, कुणाला 2,00,000, कुणाला 5,00,000. असे काही लोक आहे की त्यांना 5-5 लाख रुपये खत आणि पेरणीचा खर्च आहे. पण ऐका ना मायबाप, कोण आहे हो असा उघड्यावर 5,00,000 फेकणारा? हे 5,00,000 जेव्हा 5,00,000चं बी 5,00,000चं खत विकत घेऊन काळ्या आईची काय भरायची? ओटी भरायची. आणि ती ओटी भरल्यानंतर पाऊस येईल की न येईल नो गॅरंटी. बरं, पाऊस न पडला तरी अडचण आहे आणि जास्त पडला तरी अडचण आहे. अतिवृष्टी झाली तरी पीक जाणार आहे, अनावृष्टी झाली तरी पीक जाणार आहे. कदाचित शेतात ओतलेले 5,00,000 परत येतील न येतील. राजा त्याला म्हणतात ज्याचं अंतःकरण उदार असतं. माझ्या शेतकऱ्याचं अंतःकरण उदार आहे. शेतकऱ्यासारखा राजा नाही का? एवढं करून ज्याच्या दारातून अतिथी कधी विनमुख जात नाही, जो स्वतःच्या जवळ असलेले, बरं ते जवळ तरी असतात का, कधी कर्ज काढून, कधी दुसऱ्याचे उसने घेऊन शेती करणाऱ्या माझ्या शेतकरी राजाला आमची विनंती आहे सरकारला, आमची विनंती आहे सरकारला, आमच्या शेतकरी राजाला तुम्हाला बाकीचं काही नाही देता आलं तर देऊ नका. आमच्या शेतकरी राजाला तुम्हाला कर्ज माफी, बाकीच्या गोष्टी असतील ते वेगवेगळ्या योजना सुरू झालेल्या आहेत ना. शेतकरी सन्मान योजना 500 रुपये महिना आहे ना, बरोबर का? बाकीच्या गोष्टी नाही देता आल्या तर देऊ नका, पण माझ्या शेतकरी राजाला मोफत बी आणि मोफत खत द्या. महाराष्ट्रातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्याला कर्जच कशासाठी काढावं लागतंय? पेरणीसाठी. आणि पेरणीसाठी जे पैसे घातले ना, ते पैसे सुद्धा वापस परत मिळण्याची गॅरंटी नाही. शेत पिकल्यानंतर भाव चांगला मिळेलच याची सुद्धा गॅरंटी नाही. 2 गोष्टी जर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये झाल्या, एक खत आणि बी बियाणं मोफत मिळावं, आणि 2 शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव, पक्का भाव, की जो खर्च वजा जाता त्याला पुरावा, असं जर मिळालं तर माझ्या या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपुष्टात येतील.